आणि नंतर त्यांना ठार केले दहशतवाद्याने, यासाठी वेळ आहे का? काही लोक सांगतात की हे घडले नाही. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म आणि जात नसतो. जबाबदारांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, असे वटट्टीवारने सांगितलं. जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा जे आमचे लोक मरण पावले त्यांचे नातेवाईकांनी असं स्टेटमेंट दिलं होता की आमचा धर्म विचारून त्यांनी हल्ला केला होता. पण तरीही वटट्टीवारला ज्यांचे लोक मृत झाले त्यांच्या वक्तव्यावर, त्यांच्या म्हणण्यावर विश्वास नाही आहे. हा मला आश्चर्य वाटतो, आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतो. सिद्धारमैया जी कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिला आहे. जेव्हा संपूर्ण देशात एक आक्रोश आहे, लोकांची अशी मागणी आहे की भारतातर्फे पाकिस्तानच्या विरोधात एक निर्णायक कारवाई सुरू झाली पाहिजे, तेव्हा सिद्धारमैया सांगतात की पाकिस्तान सोबत युद्धाची आवश्यकता नाही. हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकचे. आर बी तिम्मापूर कर्नाटक काँग्रेसचे एक नेते आहेत. त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की जो माणूस गोली चालवतो तो जात किंवा धर्म विचारेल का? तो फक्त गोली घालून निघून जाईल. म्हणजे त्यांना पर ज्यांचे नातेवाईक मृत झाले दहशतवादी हल्ल्यामध्ये, त्यांना पर त्यांच्या नातेवाईकच्या जो म्हणणं आहे, स्टेटमेंट आहे, त्याच्यावर विश्वास नाही आहे. हा काँग्रेसवाल्यांची सध्याची परिस्थिती आहे. सैफुद्दीन सोज आहेत, काश्मीरचे नेते आहेत, काश्मीरचे खासदार होते, माजी मंत्री आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी सोज म्हणाले की जर पाकिस्तान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभाग नसल्याचे सांगत असेल तर भारताने तात्पुरते स्वीकारावे आणि तपास एजन्सीवर विश्वास ठेवावा. म्हणजे यांच्या वक्तव्य कुठेतरी असा आम्हाला वाटतो की ते पाकिस्तानचा पाठिंबा देत आहेत. पाकिस्तान आमचे काँग्रेसचे नेत्यांच्या वक्तव्य घेऊन आंतरराष्ट्रीय मंचकावर जाऊन भारतच्या विरोधात कधीही एक माहौल बनवू शकतो, हा काँग्रेसवाल्यांना समजत नाही. एक तारिक हमीद कर्रा आहे, जम्मू काश्मीर काँग्रेसचे प्रमुख आहे. त्यांनी काय सांगितलं? काही गोष्टी सोडवायला हव्यात, जे काही करावा ते एका टेबलावर करावा. दोन्ही देशांना पुन्हा विनाशाच्या मार्गावर न ढकलता त्यांचे निराकरण करायला हवं. म्हणजे ते पण सांगतात की पाकिस्तान बरोबर युद्धाची काही गरज नाही. ते पण सांगतात की त्या टेबलावर बसून पाकिस्तान बरोबर चर्चा करा. हा काँग्रेसची भूमिका आहे सध्या. या काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी सर्वदलीय बैठकमध्ये, सर्वपक्षीय बैठकमध्ये सहभाग घेतला आणि सांगितलं होता की केंद्र सरकारच्या जे काही निर्णय आहे पाकिस्तानच्या विरोधात अशी परिस्थितीत ते त्याला पाठिंबा देणार. पण ते काँग्रेसचे नेते असा वेगवेगळा स्टेटमेंट देत आहेत. रॉबर्ट वड्राने तो कमालच केलेला आहे. जो काँग्रेसचे दामाद आहेत त्याने सांगितलं की जेव्हा दहशतवादी हल्ला घडला तेव्हा ते दहशतवादी ओळखपत्र पाहत होते. जे लोक गैर मुस्लिम होते त्यांना हल्ला करण्यात आला आणि पंतप्रधानांना संदेश दिले गेले की हे का घडत आहे, कारण त्यांना असे वाटत आहे की मुसलमानांना आपल्याकडून अत्याचार केला जात आहे, असे वाड्राने म्हटलं आहे. वाड्रा पुढे पण म्हटले की माझ्या दृष्टीने अल्पसंख्याकांना वगळले जात आहे. ते प्रार्थना करत असताना त्यांना त्यांच्या छतावर प्रार्थना करू दिले जात नाही. जर ते गुरुवारी किंवा शुक्रवारी प्रचंड प्रमाणावर प्रार्थना करीत असतील तर आणि रस्त्यावर गर्दी होईल तर त्यांना थांबवले जाते, मशिदीचे संरक्षण केले जाते. यामुळे दहशतवादी हल्ला झाला आणि दहशतवाद्यांनी हिंदू लोकांचा धर्म विचारून हा प्रकारचा एक निर्णय घेतला. म्हणजे काँग्रेसतर्फे जे काही विधान सुरू झालेलं आहे त्याच्या आधारावर आम्हाला असं वाटतो की आता काँग्रेसचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस नाही, पाकिस्तान नॅशनल काँग्रेस झाला पाहिजे. खास करून जो महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत आमदार वटट्टीवार, त्यांचा जो स्टेटमेंट आहे की धर्म विचारून अमानुषपणे गोळीबार करणाऱ्या समाजातील सर्वच स्तरातून दहशतवाद्याविरोधात, त्यांच्या स्टेटमेंटबद्दल एक संताप आणि चीड आहे लोकांमध्ये.
त्यांच्याबरोबर शरद पवार, अनिल देशमुख हे सगळे ज्या कुटुंबातील सदस्य पहलगाव हल्ल्यात मारले गेले त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। ही हिंदू विरोधी भूमिका आहे। दहशतवाद्यांनी आमचा धर्म विचारून आमच्यावर हल्ला केला, पण जो काँग्रेसवाल्यांचे आता स्टेटमेंट येत आहे त्या स्टेटमेंटच्या आधारावर ते पाकिस्तानला एक प्रकारचे क्लीन चिट देण्याची भूमिका दाखवत आहे। हे हल्ल्यात ज्यांनी जान गमावला, जीव गमावला, असे 6 जण महाराष्ट्राचे आहेत। डोंबिवलीचे 3 आहेत, पुणेचे आहेत, पनवेलचे आहेत, पण एकही काँग्रेसवाले हा जो आमचे जो शहीद झालेले आहेत लोक त्यांच्या घरी जाऊन विचारपूस पण केला नाही। उलट त्यांच्या जखमावर ते मीठ लावत आहेत असं आम्हाला दिसतो। देशातील हा सर्वात मोठा पक्ष आहे काँग्रेस, तरीही ज्याप्रमाणे ते पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर क्लीन चिट देण्याची भूमिका घेत आहे तो दुर्दैवी आहे। आम्ही याचा विरोध करतो, निषेध करतो। दहशतवादामुळे हिंदू महिलाचे कुंकू पुसले गेलेले आहे आणि जे हिंदू अनाथ झाली आहे ते खोटे बोलत आहेत का असा आमचा प्रश्न विचारायचा आहे वडेट्टीवार सारखा जो काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याकडून। पाकड्या दहशतवाद्यांची बाजू घेणाऱ्या विजय वडेट्टीवार आमची एकच मागणी आहे की तुम्ही तत्काळ माफी मागा। तुम्ही पाकिस्तानच्या बाजू घेता, तुमचा सर्व पक्ष, पूर्ण पक्ष पाकिस्तानच्या बाजू उभा आहे। पाकिस्तानमध्ये जे टीव्ही डिबेट चालू आहे त्या टीव्ही डिबेटमध्ये पाकिस्तानी असं सांगतात की कोई बात नहीं, हिंदुस्तान में हमारे साथ काँग्रेस वाले खड़े। असे काँग्रेसवाले, असे काँग्रेस पक्ष ज्यांनी भारताला स्वातंत्र्य आणण्यासाठी, स्वातंत्र्य देण्यासाठी एक मोठा असा आंदोलन सुरू केला होता आणि त्यांच्या पराक्रमामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाली। आताचे काँग्रेसवाले एक भारत विरोधी अभियान घेत आहेत आणि मुस्लिम मतासाठी एक खालची पातळीवर जात आहेत असा याचा आम्ही निषेध करतो। पाकिस्तानसाठी एवढा प्रेम दाखवून वडेट्टीवार जर वारंवार आमचे शहीद लोकांच्या स्टेटमेंटवर शंका उपस्थित करत आहेत तर आमची एकच विनंती आहे केंद्र शासनाची की ज्याप्रमाणे तुम्ही पाकिस्तानी नागरिकांना परत पाकिस्तान पाठवत आहे त्यांच्याबरोबर वडेट्टीवार सारखा लोकांना पण, काँग्रेसी लोकांना पण तुम्ही पाकिस्तान पाठवा, कारण त्यांच्या मनात भारतासाठी नाही फक्त आणि फक्त पाकिस्तानसाठी संवेदना दिसतो असं आम्हाला दिसत आहे।